हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला दिसतंय माझ्या फेसवर हे सगळं काय झालंय? बघा, इतका भरलाय हा फेस पिंपलने. बाप रे, म्हणजे काय 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 सांगू मी तुम्हाला. बघा, हे बघा जरा. तोंडाची वाट लागली. नजर इज रिअल असं मला वाटतं समटाइम्स. आय डोंट नो. खरंय पण हे. कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, नजर इज रिअल की नाही. आणि हे बघा, माझ्या घरात कसं पावसाचं वातावरण झालं आहे. घरात मी काही काय बोलते, बाहेर असं थोडासा टिप 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 पाऊस पडतोय. हाय ग, आणि मला ना एक मुलगी विंडोतून बघते आणि मी पण तिला बघते, ती पण मला बघते. बघ, दिसली दिसली, हा हे बघ, या विंडोतून दिसली. तुला नीट दिसत नाही रे, पण ऍक्च्युली ती त्यांच्या पण घरातून सगळे बघायला, तिचे पप्पा पण हॉलमधून बघतायत बिचारे. बऱ्याच लोकांना माहित नाहीये की मी युट्यूबर आहे. नाही, काय काय पण हे बघा, युट्यूबरच्या तोंडावर बघा, काय काय चालू आहे युट्यूबरच्या तोंडावर, काय. जाऊ द्या. सो काय झालंय, मला हे 2 दिवस झालं माझ्या फेसवर आलंय. आता डॉक्टरांनी मला सांगितलं की हे हीट आहे, हीट बाहेर पडते. पण मग हीट पूर्ण बॉडीलाच पडायला पाहिजे ना, ही फक्त आणि फक्त फेसवर झाली हीट. सो मला असं वाटतंय की ही हीट नसून ॲलर्जी आहे. तर मी मेडिकलमध्ये जाऊन ॲलर्जीची गोळी पण खाल्ली एक. आणि आणि हीटच्या पण मी गोळ्या औषध, म्हणजे डॉक्टरांनी जे दिलेलं ते सुद्धा माझं चालू होतं. पण मी ऑफिसमध्ये घेऊन गेले ते आणि ऑफिसमध्येच विसरले. आणि जेव्हा की मी आज ऑफिसला गेले नाही, म्हणजे मी काल ऑफिसमध्ये गेले होते आणि मी आज सुट्टी टाकली, कारण मला बरंच वाटत नव्हतं ना, का बरंच वाटत नव्हतं. मग आता मी साक्षीला सांगितलंय की मी तू घेऊन ये स्टेशनला, मग मी येते घ्यायला आणि मग आपण भेटू पण. आणि मग काय, आता हे तर काही गेलेलं नाहीये, तसे उद्या सॅटर्डे ऑफिसला तर जायलाच लागेल. पण म्हटलं एका रात्रीत त्या गोळ्यांनी थोडा तरी फरक होईल ना, कशाला म्हणजे आपले मेडिसिन काय सोडायचे. तेवढ्या आहेत तेवढ्या घेऊन टाकते. घरात तर खूप पसारा पडलाय. मम्मी गेली टेरेस वरती, मी ह्या तोंडामुळे घरी थांबले. पण आता काय बघू, बाहेर ते आहेत, आहेत. हे बघा, ते काका काकी. आय डोंट नो तुम्हाला दिसतात की नाही. हेच आहेत ते. आता तर पूर्ण विंडोज ओपन करून उभे राहिले विचार. तिकडून हाय हाय करतायत मला. मी ऍक्च्युली ह्या कट केल्यात बँग्स, पण ऍक्च्युली ह्या काय बँग झाल्या नाही. बघा ही केस कशी उभी राहते. आणि एक तर आज हेअर वॉश केलाय मी. काय त्यांनी जरा जरा मोठ्या मोठ्या कट, आणि त्याच्यात माझे हेअर स्ट्रेट आहेत ना, असं वाटतं तेरे नाम झाले, तेरे नाम. कधी कधी उभी राहायची बाई, काय झालं या केसांचं अजून मला वैताग आलंय काय. वाट लागली. जाऊ द्या, ऍटलीस्ट एका साईडला तरी जातात, कशी तरी जाऊया. दादा परत बँक्स नाही, पण काहीतरी आहे. बापरे, किती विचित्र दिसते. मलाच माझा चेहरा बघायला कसा होतो माझा चेहरा, काय झालं या चेहऱ्याला परमेश्वर. वेगळाच झालाय बाई. बघा, हे बघा. आता हे कधी क्लिअर होईल देवाला माहिती. मला डॉक्टरांनी शीत सुद्धा एक दिलंय की हीट गरमी कमी करतं, असं आहे हे. हे सुद्धा मी रोज घेते. लेट्स सी काय होईल. आधी तर फक्त इथेच होतं. माझ्या याच्यात ते दिसतंय मिरर मध्ये. मला असं वाटतं इचिंग करून करून असं, पण नाही. इचिंग इचिंग म्हणजे खाजवू पण नाही शकत मी, तोंड आहे ना, पाय बी असतं तर ठीक होते यार बाई. तोंडच खाणं मला महागात पडलंय खूप. बाहेरचं खाते ना, ते मला महागात पडलेलं आहे. सो प्लीज तुम्ही बाहेरचं कमी खा. आय डोंट नो ही हीट आहे काय काय, आय रिली डोंट नो. पण प्लीज बाहेरचं कमी खा. खात असाल तर चांगलं खा, आणि घरचं ते हेल्दी शेवटी. माझ्या मम्मीने मला सांगितलंय की मक्याचं कणीस, काय ते, हे हे काय काय बोलतात याला, काय, कॉर्न कॉर्न चाट असतं ते बनव. तर मी आता तिच्यासाठी ते बनवायला टाकते. मला आवडतं बॉईल केलेलं, तर मग मला तसं खायचंय. हे सगळं सोलून बिलून ठेवलं होतं तिने, मला बोलली हे फक्त बनव. मग तिच्यासाठी आणि आशुतोषसाठी असं बनवायचं. सी असं तर काही दिसत नाहीये फेसला काही झालंय म्हणून, बट आहे, झालंय. ऑफिस मध्ये लगेच कळून येतं. तर काय सांगू तुम्हाला, लगेच कळून येतं. माझ्यासाठी एवढे बस आहेत ऍक्च्युली. हा, आय थिंक बस.
हिचे पण मीठ टाकते. अजून टाकू का माझ्या याच्यात? मला ना हिचंच थोडं माझ्या याच्यात टाकते. ते चांगलं आता परतून घेतलंय मी. मला असं वाटतं त्याच्यात मीठ जास्त झालंय माझ्याकडून, पण आता काही नाही करू शकत. बाबो, याचा वाफा लागतोय माझ्या तोंडाला. आय नो तुम्हाला खूप बाहेरचा आवाज येतो, आय नो, पण आता काय करेल. तडतड तडतड उडतंय आमच्या घरचा मसाला. दोन दोन अडीच चमचे टाक. काय बोलते मी? अर्धा चमचा किंवा 1 चमचा टाकायचा. तेच टाकते ना. मी खूप दिवस झालं बनवलं नाही ना, त्याच्यामुळे मला माहित पण नाही, म्हणजे आठवत नाही. आणि येस, आय एम डन. लेट मी शो यू. हे बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि हे माझं आहे, बॉईल होत आहे. ती दुपारची भाकरी आणि भेंडी केली होती मम्मीने, ती मी तशीच ठेवली. आणि हे माझ्यासाठी केले, म्हणजे हे ते बॉईल होते. आता हे आशुतोषला थोडंसं देते, त्याचं वर्क फ्रॉम होम चालू आहे. 1 मिनिट, मी पहिले हे बंद करते. एक्झॉस्ट फॅन चालू केलेला तो बंद करते. आशुतोषला एका छोट्याशा प्लेटमध्ये देते. येस, कुठलं देऊ आशुतोषला आणि कुठलं देऊ मम्मीला नाही कळत. देते की आशुतोषला देऊ देते. आशुतोषला तर देऊन आले मी. आता मला मम्मीला कॉल करायचा, पण तिचे मोबाईल इथेच आहे. आता मम्मीला आवाज द्यायला लागेल. मम्मी, मम्मी. आवाज नाही जाते. 1 सेकंड. बेडरूम मध्ये जाऊन आवाज येते. हे कसं उभं राहिले बघा. मम्मी, ओय मम्मी, खाली आहे खाली. आवाज गेला की नाही ऍड ना, पण मी कसा तरी आवाज दिलाय. आता मी माझं जे आहे ते बनवायला घेते. मस्तपैकी बॉईल झालंय, तिच्यासाठी तिचं काढून ठेवलंय. मला आमच्या घरात जेव्हा जे पाहिजे ते काहीच नाही भेटत. आता मला ह्या गाळणीने गाळायला लागतंय, कारण मला भेटतच नाहीये. आता ह्या बॉइल्ड याच्यामध्ये मी टाकणार आहे बटर. आय लव्ह बटर. गमले नाही. थांब जरा, माझा व्हिडिओ चालू आहे. हे घे तुझ्यासाठी एवढे. फक्त चालून ठेव. काय ग? नाही ग, जाळलं नाही, लगेच काढलंय मी. मी खाल्लंय, मला आवडलं. मग कसं ओलं कसं? मग तू का नाही करत ग मम्मी? सी, मी याच्यात एवढं सारं बटर टाकलंय. जास्त बटर झालं वाटतं मला. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. यात रेड चिली पावडर टाकायची आहे, थोडीशी स्टिक आहे. हाफ लिंबू पिळून टाकायचा आहे. लिंबू पिन नीट कट नाही झाला माझ्याकडे. आता ते लिंबू पिळायचं पण कुठे काय नाही. बापरे, लिंबाची बी पण याच्यात पडली. डन. चांगलं झालं, मस्त लागते. सी
बाय साक्षी. साक्षीने माझी गोळी औषध आणून दिलेली, मी डिक्कीत ठेवली. सकाळपासून नाही का, आता संध्याकाळी चालू केला ब्लॉग. आता संध्याकाळी कितीला 5:30ला केला असेल. काय करू आता, सकाळपासून काय दाखवू ना. ती मला बोलते सकाळपासून ब्लॉग चालू केला का. म्हटलं नाही, साक्षीने गोळ्या औषध दिले, जाता मी घरी निघाले. साक्षी येते का नाही तुला कोणी घ्यायला, का सोडू सोडू का. आ येणार आहे का घ्यायला. तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता, पण भाऊ कधीच फोन उचलत नाही. माझा पण नाही, म्हणजे तिचा भाऊ नाही, माझा भाऊ माझा फोन उचलत. तू काय एवढी थकली. कंटाळा मला आज. मी नव्हते ना, मग कंटाळा आला, करमलंच नाही ना. आपली भेट होणारच होती का. काय बघ ना कट्टू इकडचं गेलं. इथं आलं हे बघ, इथे आलं पण तोंडावर. तू का आली दिसलं का. मी ॲलोवेरा जेल लावून आले. हा बँकेत गेले. मी आले एक चायनीज भेळ घ्यायला. माझ्या मम्मीला चायनीज भेळ हवी होती. मी साक्षी सोबत गप्पा मारल्या. आईला ते बा असू माझा भाऊ गेला आता, त्याला माहितच नाही मी चायनीज भेळ. मी मम्मीला विचारलो त्याच्यासाठी काय घेऊ, ती मला बोलली राहू दे, तो गेला बाहेर. मग आता मम्मीसाठी चायनीज भेळ घेऊन चालले. मला असं वाटतं दाबेली घेऊन जावी माझ्यासाठी, पण काय बाहेरच्या खाण्यामुळेच प्रॉब्लेम आलेत ना, म्हणजे पिंपल. आता काय खाऊ की नको खाऊ मला काही कळत नाहीये. नंतर मंचुरियन थोडेसे वेगळेच दिसतात मला. बघा ना, युजली लोकांचे मंचुरियन वेगळे असतात, यांचे का वेगळे आहेत काय आय डोंट नो. सो फायनली आता मी जाऊन आले, साक्षीला वगैरे भेटले. भाई मला असं वाटते की परत एकदा दुसऱ्या डॉक्टरकडे जावं, पण आता काय करू. मम्मी मला बोलते अजून 1-2 दिवस थांब, जर नाहीच बरं वाटलं तर मग जा. मग आता उद्याचे दिवस थांबते, आणि मग नाहीच जर कमी वाटलं मला, आज रात्रीमध्ये साक्षीने मला मेडिसिन दिल्या आहेत डॉक्टरच्या. सो बघते आता काय होतंय. आणि तुम्ही पाहिलं साक्षीला भेटले, त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की साक्षीला तिच्या घरी सोडते, कारण तिचा भाऊ तिला घ्यायला आला नव्हता. तेवढ्यात मला कट्टू सुद्धा, म्हणजे स्नेहल सुद्धा भेटली. तिचं तिकडे काहीतरी, म्हणजे तिच्या हस्बंडचं काहीतरी तिकडे काम होतं, तर ते सुद्धा आले होते. म्हणजे ज्याला आपल्याला भेटायचं असतं ना, तो माणूस आपल्याला कसाही कुठेही केव्हाही भेटतो. आणि आज दुपारीच माझा तिच्याशी कॉल झाला की तू ह्या मेडिसिन साक्षीकडे पाठवून दे म्हणून. तर तेव्हा मी हा विचार करत होते. कट्टू मला बोलत होती ईश्वरी आज करमतच नाहीये, तू नाहीयेस ऑफिसमध्ये. त्यात ऋतुजा पण आज आलेली नव्हती, त्याच्यामुळे आज करमतच नव्हतं तिला. आणि ऑफिसमध्ये सगळ्यांची मीटिंग होती, सो ती अशी रूम मध्ये एकटीच होती बऱ्यापैकी, म्हणजे काइंड ऑफ असं बोलू शकतो. तर तिला असं झालं की आज मी पण नाही, कोणीच नाही. मग शी इज लाईक की मला करमत नाही. आणि तेवढ्यात आज आमची भेट झाली. त्याच्यात पण मी तिला माझं तोंड दाखवत होते. काय तिने काही रिॲक्शनच दिली नाही. तुम्ही तिची रिॲक्शन पाहिली, अजून मीच पाहिला नाहीये तो सीन. सो येस, माझं सगळ्या चेहऱ्याला लावून झालेलं आहे. आणि आता हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण नाही टाकेन, मी याच्यानंतर टाकेन. मला असं वाटतंय हे शीत सुद्धा जे डॉक्टरांनी मला दिलं होतं बॉडीमध्ये हीट कमी करण्यासाठी, हे पितेय. असं ग्रीन ग्रीन कलरचं गोड गोड आहे. आणि हे 2 ड्रॉप टाकायचे आहेत पूर्ण ग्लासभर पाण्यात. तर मग मी ते टाकते, ते सुद्धा टेस्टला चांगलं नाही आहे. पण येस, त्याच्यानंतर ही मी मम्मानी आणलेली कॅडबरी खाणार आहे, कारण खाणं इज मॅन्डेटरी थिंग फॉर. हा मॅन्डेटरी. मी क्रीम लावून गेले होते, तुम्ही तुमच्यासमोरच मगाशी क्रीम लावली, ती क्रीम लावली, खाल्लं, मग टेरेसवर गेले, वॉक केला. हाय ग. सो आता मला ह्या तोंड धुवायचंय आणि मग परत क्रीम लावायचे. येस, ॲज युजल माझं गो टू रुटीन. तेव्हा नाईट क्रीम लावायचे, आणि आता पिंपल क्रीम लावायला लागणार आहे. आणि मला असं वाटतं मला 2-3 दिवस आता सनस्क्रीन सुद्धा स्किप करायला लागणार आहे, कारण खूप ऑइली होतंय. मग त्याला हील व्हायला टाइम भेटत नाहीये की काय आय डोंट नो एक्झॅक्टली. पण आधी पहिले तोंड धुवून येते. सो येस, मी फेस वॉश केलंय. आणि इकडचं बघा थोडंसं कमी कमी वाटतं, म्हणजे असं ते जास्त नाही दिसून येते, कारण मी क्रीम लावली, त्याच्यानंतर ती धुतली, आणि मग ते असं पुसून काढलं सगळं, तर ते असं म्हणजे ते निघालं बघा. हे वरचं होतं ना, त्याच्या वरचं जे व्हाईट होतं ते आपोआपच निघालं. तर मी आता म्हणते की याला जरा ड्रायच राहून देते. ही जी पावडर आहे ना ती लावते. मरू द्या, लावते आता थोड्या वेळ, काय होतं, काय होणार आहे. मम्मी, गाण्यांचा आवाज कमी कर ग. मम्मी. आत्ताशी तिने गाण्यांचा आवाज कमी केला. आता मी पावडर लावते, कारण डॉक्टर बोलली होती ना हीट आली आहे, हीट. कट्टूने मला आयडिया दिली की तू ही पावडर यूज कर, तर मग म्हटलं ठीक आहे. तशी ही अँटीबॅक्टेरियल आहे,
आणि हे सगळं ड्राय पडलं तरच जाईल, म्हणजे मला थोडंसं तिचं लॉजिक पटलं. तर मी म्हटलं की वाय नॉट, वाय नॉट. सी आय एम भूतू. इकडे लागली, इकडे नाही लागली. एक सेकंड. हे बघा, मी पाण्याची बादलीच घेऊन आले, त्याच्यात मी आईस क्यूब्स टाकले होते, पण ते काय आता दिसत नाही, ते मेल्ट झाले. आता या बादलीत मी पाय बुडवते. डायरेक्ट पाय बुडूनच बसले. म्हटलं बघू, मला सगळे रेमेडीज करायचे. बॉडी थोडीशी म्हणजे लय जास्तच गरम आहे, म्हणजे दुसऱ्याला हात लावला तरी माझं अंग मला असं गरम गरम लागतं. काय काय होते माझ्यासोबत देवालाच माहिती. हे बघा, सी मी आता परत फेस वॉश केलाय. रात्रीचे 1 वाजले दिसतंय, 1 वाजलेत. मी आतापर्यंत फक्त मोबाईल बघत होते, टाइमपास चालू होता माझं फक्त आणि फक्त. आता मी याने पटकन फेस पुसून म्हणजे असं फक्त डॅब डॅब करते. आणि परत आता ती क्रीम लावून झोपणार आहे. पावडर लावली होती ना, म्हटलं तेवढ्या वेळ ड्राय झाली स्किन, तेवढं बरं झालं. येस, ठीक आहे, मच बेटर आहे. सो आता मी क्रीम लावून झोपते. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आणि प्लीज सगळ्यांनी स्किनची काळजी घ्या. आय नो मी खूप बाहेरचं खाल्लेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी नका खाऊ. आता सध्या गरमी खूप आहे, खूप, त्याच्यामुळे प्लीज स्किनची फेसची काळजी घेणं खूप मॅन्डेटरी आहे. आणि सगळ्यांना गुड नाईट. गुड नाईट. आता काय अजून काय बोलू, बाय.